नमस्कार, मी सेजल पुरवार. या बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत. धाराशिवमध्ये गॅस एजन्सी बाहेर प्रचंड गोंधळ झालाय. गॅस एजन्सीच्या कार्यालयात काही ग्राहक शिरल्याचा प्रकार समोर आलेला आहे. गॅस मिळत नाही, त्यामुळे ग्राहक संतापले. गॅस एजन्सी चालक आणि ग्राहकांमध्ये बाचाबाची झाली आहे. एजन्सी चालकांनी शिवीगाळ केल्याचा ग्राहकांचा आरोप आहे. गॅस सिलेंडर मिळाला नाही तर कार्यालयात पैसे फेकून सिलेंडर उचलून नेणार. संतप्त नागरिकांनी हा इशारा दिलेला आहे. धाराशिवच्या गॅस एजन्सी समोर मोठ्या रांगा लागलेत आणि ग्राहक जे आहेत ते या ठिकाणी गोंधळ सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळतंय. आपण जर या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी हा बोर्ड जी लावलेला आहे, ह्या बोर्डवरून ग्राहक जे आहेत ते आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतंय. या ठिकाणी मोठा गोंधळ जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय. काय 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 मागणी तुमची? काय आता तिथं 540 सिलेंडर आहेत आणि ते बोर्ड लावलाय आणि 300 पर्यंतच वाटप करायचं. श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव.